नमस्कार. कल्पना करा, अचानक एखादं मोठं अनपेक्षित संकट आलं, शेतीचं अतोनात नुकसान झालं आणि शासनाची महसुलाची थकबाकी भरणं शक्य झालं नाही. अशा वेळी शासनाकडून स्वतःची कष्टाची जमीन जप्त होण्याची टांगती तलवार डोक्यावर असते. विचार करा, जप्त झालेली स्वतःच्या मालकीची पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन एकाच झटक्यात कायमची हातातून गेली तर हा विचारच किती भयानक आणि अस्वस्थ करणारा आहे ना. मग अशा वेळी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. एकदा का महसुलासाठी जमीन जप्त झाली की ती खरंच कायमची हातातून जाते का? की ती परत मिळवण्यासाठी कायद्यात काही तरतूद किंवा एखादी संजीवनी उपलब्ध आहे? आज आपण याच अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर अचूक कायदेशीर पुराव्यांसह शोधणार आहोत. तर तलाठी मित्र या आपल्या आवडत्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपला मुख्य उद्देश काय आहे? तर तलाठी आणि ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामकाजात मदत करणं आणि सोबतच शेतकरी बांधवांपर्यंत अचूक कायदेशीर माहिती अगदी सोप्या भाषेत पोहोचवणं. अशाच नियमित अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती नोटिफिकेशन बेल सुरू ठेवायला विसरू नका. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. सुरुवातीला आपण मूळ कलम 182ची तरतूद समजून घेऊ. त्यानंतर 2016 मधील दिलासादायक बदल, जमीन परत मिळवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया, 2018चे नियम आणि भाडेदंडाची आकडेमोड आणि शेवटी या संपूर्ण प्रक्रियेचा निष्कर्ष. चला तर मग सुरू करूया. भाग पहिला, कलम 192ची मूळ कायदेशीर तरतूद. आता पहा, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचं हे मूळ कलम 182 जिल्हाधिकाऱ्यांना काही विशेष अधिकार देतं. हे अधिकार नेमके काय आहेत? तर जेव्हा महसुलाची मोठी थकबाकी निर्माण होते तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना कसूर करणाऱ्या व्यक्तीची मालमत्ता म्हणजेच तिची जमीन थेट जप्त करण्याचा अधिकार आहे. एवढंच नाही तर ती थकबाकी वसूल करण्यासाठी ती जमीन स्वतःच्या व्यवस्थापनाखाली घेण्याचा पूर्ण अधिकार या मूळ तरतुदीमध्ये दिलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर परिस्थिती खूपच गंभीर होऊ शकते. ही जी मूळ प्रक्रिया आहे ना, ती प्रामुख्याने 4 टप्प्यांत चालते. पहिलं म्हणजे मालमत्तेची जप्ती करणं. दुसरं, शासनाचा महसूल वसूल करण्यासाठी त्याचं व्यवस्थापन पाहणं. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा असा की जर जप्तीच्या तारखेपासून बरोबर 12 वर्षांच्या आत थकबाकीची पूर्ण रक्कम भरली तर जमीन मूळ मालकाला परत केली जाते. पण थांबा, खरा पेच चौथ्या टप्प्यात आहे. जर या 12 वर्षांच्या अत्यंत महत्त्वाच्या मुदतीत थकबाकी भरली गेली नाही तर जिल्हाधिकारी ती जमीन कायमची विकून टाकू शकत होते. विचार करा, हा नियम पूर्वी किती कठोर होता. भाग दुसरा, 2016 मधील दिलासादायक बदल. हा मूळ कायदा खूपच कठोर होता हे तर आपण पाहिलंच, पण शासनाने 2016 साली यात एक अतिशय दिलासादायक कायदेशीर दुरुस्ती केली. एक असा बदल ज्याने चित्रच पालटून टाकलं. आता होतं काय की 12 वर्ष उलटून गेल्यानंतरही जमीन थेट विकण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांवर एक कायदेशीर बंधन टाकण्यात आलं. आता त्यांना थकबाकीदार किंवा त्याच्या कायदेशीर वारसांना आधी एक नोटीस पाठवावी लागते आणि त्यांना लेखी विचारावं लागतं की तुम्हाला तुमची जमीन परत हवी आहे का. ही एक साधी विचारणा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने मोठी संजीवनी ठरली आहे. भाग तिसरा, जमीन परत मिळवण्याची प्रक्रिया. आता समजा नोटीस मिळाली तर त्यानंतर जमीन प्रत्यक्षात परत मिळवण्यासाठी काही आर्थिक बाबींची पूर्तता करावी लागते. नोटीस मिळाल्यापासून कमीत कमी 90 दिवसांची मुदत दिली जाते. बरं, या मुदतीत भरायचं काय काय आहे? तर 3 गोष्टी. पहिलं, शासनाची मूळ थकीत रक्कम आणि त्यावरील व्याज. दुसरं, वार्षिक खंड किंवा ज्याला आपण भाडेपट्टी म्हणतो, जी जमिनीच्या बाजार मूल्याच्या जास्तीत जास्त 1% असू शकते. आणि तिसरं म्हणजे शास्तीची रक्कम. सोप्या भाषेत सांगायचं तर दंड, जो बाजार मूल्याच्या जास्तीत जास्त 50% असू शकतो. आता या सगळ्या प्रक्रियेत बाजार मूल्य हा शब्द वारंवार आलाय, पण कायद्याच्या भाषेत बाजार मूल्य म्हणजे नेमकं काय? तर 2016च्या नियमांनुसार बाजार मूल्य म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभागाने त्या विशिष्ट वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक दर विवरणपत्रातील जमिनीचा दर. थोडक्यात सांगायचं तर आपल्या नेहमीच्या परिचयाचा रेडी रेकनर दर. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महसूल अधिकाऱ्यांना आकडेमोड करताना पूर्ण पारदर्शकता मिळते आणि कोणावरही अन्याय होण्याची शक्यता उरत नाही. आता यापुढील नियम आणि गणिते थोडी तांत्रिक आहेत आणि ती आपण अगदी सविस्तर पाहणारच आहोत, पण त्यापूर्वी एक छोटीशी आठवण. अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अचूक कायदेशीर माहितीसाठी तलाठी मित्र या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर पुढची आकडेमोड समजून घेऊया. भाग चौथा,
2018चे नियम आणि भाडेबंडाची गणना. आपण मगाशी पाहिलं की 2016च्या कायद्यात जास्तीत जास्त 1% आणि जास्तीत जास्त 50% असे थोडे मोघम किंवा व्यापक शब्द वापरले होते. यामुळे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी संभ्रम निर्माण होऊ शकत होता. हाच संभ्रम दूर करण्यासाठी 9 जानेवारी 2018 रोजी महसूल व वन विभागाने एक अतिशय महत्त्वाची अधिकृत अधिसूचना काढली. या एका अधिसूचनेमुळे जमीन परत करण्याच्या प्रक्रियेतली सगळी संदिग्धता संपली आणि आकडेमोड अगदी स्पष्ट आणि सुलभ झाली. तर आता ही आकडेमोड नेमकी कशी होते? आकाराच्या वार्षिक खंडाची रक्कम जमिनीच्या प्रत्यक्ष वापरानुसार बदलते. इथे पहा, जर जमीन शेतीसाठी वापरली जात असेल तर बाजार मूल्याचा फक्त 0.1% म्हणजेच 0.1% इतकाच वार्षिक खंड द्यावा लागतो. जर जमीन अकृषिक म्हणजेच रहिवासी वापरासाठी असेल तर हा दर 0.2% होतो आणि तीच जमीन व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी असेल तर तोच दर 0.3% इतका निश्चित करण्यात आला आहे. अगदी सोपं आणि स्पष्ट गणित. वार्षिक खंडाचं गणित तर सुटलं. पण दंडाचं काय? तर वार्षिक खंडाप्रमाणेच दंडाच्या रकमेबाबतही या 2018च्या नियमात सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे दंडाची रक्कम जमिनीच्या वापरानुसार नाही ठरत, तर ती जमीन कोणत्या क्षेत्रात किंवा झोनमध्ये येते यावरती अवलंबून असते. आता हे क्षेत्रानुसार कसं बदलतं ते पाहूया. जर जप्त झालेली जमीन ग्रामीण क्षेत्रात किंवा शेती न विकास विभागात येत असेल तर बाजार मूल्याच्या फक्त 20% रक्कम दंड म्हणून भरावी लागते. जर ती जमीन मंजूर प्रादेशिक योजना क्षेत्रातील अकृषिक विभागात असेल तर हा दंड 35% होतो. आणि सर्वात जास्त दंड म्हणजे 50% कधी लागतो? तर जेव्हा ती जमीन महानगरपालिका, नगरपरिषद किंवा मंजूर विकास आराखडा क्षेत्रात असते. म्हणजे झोन जसा बदलतो तसा दंडही बदलतो. 5वा आणि शेवटचा भाग, निष्कर्ष आणि पुढील दिशा. या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचा आपण सविस्तर आढावा घेतला. यावरून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते, ती म्हणजे आता मूळ कायद्यातील ती जमीन कायमची गमावण्याची दहशत राहिलेली नाहीये. 2016 आणि 2018च्या या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे शेतकरी आपली हक्काची, कष्टाची जमीन कायदेशीररित्या परत मिळवू शकतात. हे संपूर्ण विश्लेषण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. अशाच अचूक आणि उपयुक्त माहितीसाठी तलाठी मित्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, आपले काही प्रश्न अथवा सूचना असतील तर खाली कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि जाता जाता एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करूया. शेतकऱ्यांचे जीवनमान आणि जमिनीचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी या इतक्या चांगल्या कायदेशीर तरतुदी तर अस्तित्वात आल्या आहेत, पण ह्या सर्व संरक्षणाची नोंद आपल्या महसूल दफ्तरांमध्ये आणि सातबारा उतार्यांवर खरोखरच अचूक आणि अद्ययावत आहे का? कारण शेवटी कागदपत्रांची अचूकता हीच या अधिकाऱ्यांची खरी ताकद आहे. यावर नक्की विचार करा. पुन्हा एकदा धन्यवाद.